ठेवत हे स्वप्न आहे माझं, मी करायचं नाही. गरीबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार, मी म्हणायचं नाही आरोपीला अटक करा, म्हणून ते तुमच्या घरातलं पोरगं मेलं तुम्ही गप्प बसताल का? मी महाराष्ट्रात अन्याय झालं गप्प कसं बसणार? तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून देणार, मी गप्प कसा बसणार? मग ते लगेच जातीवादी म्हणणार. मग याच्यात कुठे जातीवाद आला? त्यामुळे काम करताना मी नाही जातीवाद करत, माझ्या दारात कोणी पण येऊ. आता धनगर समाजाने माझा सत्कार केला म्हणून सांगतो. आमच्या बीडला पांढरे नावाचे सभापती आहेत धनगर समाजाचे, त्यांच्या पोरीला 19 लाख रुपये फीस मागितली होती MBBS ची. हसन मुश्रीफ साहेबांना फोन केला, मला पोरीला मोठं शिक्षण केलं तरी कशामुळे पैसे घेतात? 2 मिनिटात भरलेले 6 लाख रुपयाच्या माणसाचे वापर द्यायला लागले. मी जर जातीवादी असतो मग पळू दिलं तसं त्याला काय कमी सभापती आहे ना. माझ्या दारात आलेला माणूस मी कोणत्या जातीचा सो वापस पाठवत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, महादेव मंडळचं कुटुंब मी वापस पाठविलं असतं. आता आरोपी जेलमध्ये टाकायची वेळ आली, नार्को टेस्ट प्रकरण नेले मी, ते पूर्ण दाबलेलं, पूर्ण दबलेलं प्रकरण. कुठं जातीवाद केला? कोणी पण येऊ दे दारात. आंतरवाडीच्या दारात आलेला माणूस मी कधीच वापस पाठवत नाही, काम काही असू दे. आणि तुम्हाला पण सांगतो, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, तुम्ही कोणी असाल, माझ्याकडून काम होईल नाही तर नाही होणार, पण तुम्हाला आलेली अडचण सांगत जा. सुटल नाही सुटल माझ्याकडून, पण मी प्रयत्न तरी करत, मागे सरकणार नाही. कारण दबून ठेवून उपयोग नाही. आणि आपण हुशार व्हा. जसं कलेक्टर साहेबांनी मग सांगितलं, बांधला कसं जाणार आहे, तुमच्या लेकरा बाळा मोठे कसे होणार आहेत, आपण कष्ट करायचं शिकायचं. तुम्ही जीप घ्या, रिक्षा घ्या, टेम्पो घ्या, ट्रक घ्या, ट्रॅक्टर घ्या, कष्टानं 500 रुपये घालून आपल्या पोरांनी घरी कमवून आणायचे. आळशी वागायचं नाही. सगळ्यात जास्त आळशी पोरं आपले झाले. प्रत्येक पारावर चौकात सगळ्यात जास्त बसलेले पोरं आपले. नुसते आळशी बनाले. बाप शेतात पण काम करतो, आई शेतात पण काम करते. आई बापा जनावरांचं दूध काढून विकायला पण घेऊन जाते, घेऊन तसाच बाजार आपल्याला. आपल्या बापानं जर दूध काढलं तर आपल्या शहरात विकायला जायला अडचण काय? तुम्ही 10वी 12वी शिकला असता, तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असतं म्हणून लाजायला लागले का? आपला खानदानी धंदा शेती, लाजायचा काय संबंध आहे? आई बापाला मदत करू लागा ना. तुम्हाला नाही काही काम करायचं ना, शेतात जाऊन झाडाखाली झोपा. पण चौकात बसून भंगार पोराच्या नादी लागून व्यस्त लागतंय आपल्याला, 10 रुपयाचा नाद लागतोय. आई बापासोबत शेतात जाऊन 2 घंट्यात काम करू लागा, प्रचंड आधार मिळेल त्यांना. आई वडिलांना थोडं शेण काढू लागा, त्यांना गवत टाकू लागा. जो व्यवसाय करायचा तो करा, चिकाटी ना करा, पण कष्टानं 500 रुपये घालून आपल्या पोराने घरी कमवून आणले पाहिजेत, मग बरबाद होणार नाहीत आपण. नसता वाईट वेळ येईन आपल्यावर. एखाद्या पोराला पोरी जर शिकायला पैसे कमी पडले ना, 10,000 जर कमी पडले ना, तर आपल्या आई बापाला 50 जणांच्या दारात हेलपाटे घालावं लागते, उंबरेचे जावं लागते तुमच्यासाठी. आणि तुम्ही शिकल्यावर त्याच आई बापाच्या मदतीला शेतात कामाला सुद्धा जात. नोकरी लागेपर्यंत तुम्हाला शेतात कामाला जायचं. पूर्ण बदल करायचा आपण आपल्या दादा. आताचे दिवस नाही राहिले. मोगम कुंकड बिचात मला भेटायचे. कष्ट करा, जिद्दीनं मोठं व्हायचं, कंपन्यात नोकऱ्या जायचं. ज्या क्षेत्रात अडचणी त्या क्षेत्रात आता मी सुद्धा यंत्रणा उभी करायला लागले. कारण खूप त्रास होते लोकांना. गोरगरिबाला मुंबई पुण्याला अडचण आली तर मदतीला जायला कोणी नाही. तुमचा कोणी पाहुणा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात असेल, त्याच्या मदतीला जायला कोणी नाही. मुलाला मुलीला शिकताना शाळेत अडचण आली तर ताबडतोब मदतीला जायला कोणी नाही. आपण आता मी समाजाला सांगितलंय, या 4-5 दिवसाच्या नंतर राज्यातले 1 वर्षासाठी पूर्ण दौरे मी बंद करणार. 1 वर्ष तुम्हाला जसं आरक्षण दिलंय दुपारच्या मागं ते आयुष्याचं झालं, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही, तशी एक तुम्हाला ना आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करून ठेवतात. महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात अडचण आली तर 15 मिनिटात मदतीला माणूस आला पाहिजे तुमच्या. 15 मिनिटात. कुठं महाराज लोकांना अडचण येते, मदतीला कोणी नाही. नोकरीत आपला एखादा अधिकारी आहे, त्याला अडचण आली, मदतीला कोणीच नाही. आरोग्य विभागात आपला कोणीतरी, मदतीला कोणी नाही. डॉक्टरांना अडचण आली, मदतीला कोणी नाही. आपल्याला दवाखान्यात अडचण आली, मदतीला कोणी नाही. पोलीस स्टेशनला आपल्याला कोणी अडचण आली, मदतीला कोणी नाही. गप्पा मारायला खूप आहे. तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस SP ऑफिसला अडचण आली, मदतीला कोणी नाही. आपल्या पोरं कंपन्यांनी नोकऱ्याला
तिथं जर त्यांना कुणी दादागिरी केली, अडचण आली, मुलीला काही त्रास दिला, मदतीला जायला कुणी नाही ते देखील पाहिजे. ही यंत्रणा सुद्धा समाज एकत्र आलाय, पण त्या समाजासाठी त्यांच्या मदतीला प्रत्येक गल्लीत एक दोन दोन पोरं त्यांच्या मदतीला जायला पाहिजे. ती एक यंत्रणा तर 1 वर्ष लागणार आहे मला ती उभी करायला. ती उभं करायसाठी सुद्धा मला 1 वर्ष. आता तुम्ही मोठ्या मनानं मोकळे सोडा, कोणाच्या लग्नाला आलो नाही, सप्त्याला आलो नाही तर घुसू नका गाड्या. आपल्या आशे घुसत येत ना. बरं आता सगळ्यांनाच वाटतं राज्यात मी आलो पाहिजे, शक्य आहे का? तेव्हा ते लग्नावाले तिथं मांडी घालून बसले 2 पायावर, याला इकडे घेऊन जायचं. म्हणजे आज सणासुदीचं मला घरून जाऊन द्यायचा अंदाज नाही त्यांचा. ते टपूनच दारात बसलेले. हे खाली उतरला की वडीला चल तिकडे आमच्या लग्नात. ते तुमचं प्रेम आहे मला कळतंय, पण मी एकटा, राज्य प्रचंड मोठं, त्याच्यात माझा समाज प्रचंड मोठा. प्रत्येकाला वाटतं त्यांच्या लेकरा बाळासाठी मी झटलोय, लढलोय, आलं पाहिजे. फक्त इथून पुढे एक मोठं मन ठेवा. मी हात जोडून तुम्हाला सांगतो, तुम्ही असं मोठं मन ठेवा